माहितीप्रमाणे विधानसभा ॲडजर्न केलेली आहे आणि सगळी बाहेर पावसाची स्थिती गंभीर आहे आणि पावसाची गंभीर स्थिती असताना पाऊस हा नैसर्गिक आहे, तरी काही गोष्टी ज्या लक्षात येत आहेत, सरकार निर्मित काही गोष्टीमुळे सुद्धा पावसामुळे काही गोष्टी अडचणी येतात। विशेषतः काल मिसिंग लिंक जो आहे महिना पण झाला नाही उद्घाटन झालं त्याचं सभापती महोदय, जो मुंबई पुण्याला जोडणारा आपण म्हणतो त्याचं जे प्रवेशद्वार आहे त्याचीच दरड कोसळली सभापती महोदय सकाळी, पूर्ण ते बंद झालेलं आहे। म्हणजे ज्याचं एक महिना सुद्धा झाला उद्घाटन झालं नाही सभापती महोदय, आणि अशा उद्घाटन झालेल्या कामाला गळती लागली, पूर्ण दरड तिथं कोसळलेली सभापती महोदय। मग मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टर लोक म्हणतात 56% आम्हाला द्यावे लागतं, त्याच्यामुळे तर होत नाही आहे, कारण याची सगळी तांत्रिक चौकशी करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय। मुंबई पुणे रोड पूर्णपणे बंद आहे, एक्सप्रेस हायवे बंद आहे, मिसिंग लिंक बंद आहे, रेल्वे बंद आहे, जुना हायवे पण बंद आहे। खरं तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा वाहतुकीचा आहे, आणि म्हणून मला असं वाटतं आपल्यामार्फत ठीक आहे सभागृह ॲडजर्न होईल, परंतु या सगळ्या गोष्टी ज्या मानवनिर्मित आहे याच्यावर कोण नियंत्रण ठेवणार सभापती महोदय। आणि म्हणून या अशा मिसिंग लिंकची जे आता पडझड झालेली आहे, जे महिनाभरापूर्वीचं काम आहे, जुनं काम आपण समजू शकतो, मला वाटतं त्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे। याच्यावर संबंधित कंत्राटदार असेल आणि अधिकारी यांच्यावर सुद्धा कारवाईची आवश्यकता आहे सभापती महोदय, आणि याचं पूर्ण लेखापरीक्षण तातडीनं मिसिंग लिंकचं झालं पाहिजे सभापती महोदय। कारण आज हा मिसिंग लिंक आपण पण तिथून जाता येता जर मला असं वाटतं इथं काही दुर्घटना घडली तर काय होईल, आणि म्हणून मला असं वाटतं असाच प्रकार कोस्टल रोडलाही सभापती महोदय झालेला आहे, आणि म्हणून या विषयाची चौकशी डिटेल चौकशी होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय। कोस्टल रोडला अशाच पद्धतीनं गळती लागलेली आहे, मुंबईमध्ये सुद्धा काय हाहाकार मांडलेला आहे, मला वाटतं बंटी पाटील साहेब त्याच्यात बोलतील। रात्री मानखुर्दला काय घटना घडली, 6 लोक गेले, झाडं दररोज पडतात, 10-10, 20-20, 30-30, 40 मॅनहॉलमध्ये लोक पडतात, चाललं काय सभापती महोदय। आणि म्हणून याच्यात जसं निसर्ग याला कारणीभूत आहे तसं सरकारसुद्धा सभापती महोदय याला कारणीभूत आहे, आणि म्हणून आपल्यामार्फत याच्यावर सरकारने सुद्धा निवेदन करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय। एवढंच मला सांगायचं।